दीक्षाच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आज मी बनवते आहे गरमागरम मऊसूत आणि चविष्ट उपमा. सकाळची घाई असो किंवा हलकं फुलकं काहीतरी खायचं असेल, उपमा म्हणजे एकदम बेस्ट पर्याय आहे. आजच्या नाश्त्यासाठी खास आणि पटकन तयार होणारा उपमा घेऊन आली आहे. फोडणीसाठी आपल्याला बारीक कापलेला कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि टोमॅटो घ्यायचा आहे. सर्वप्रथम आपण रवा भाजून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला कढई छान गरम करून घ्यायची आहे. कढई छान गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये रवा टाकणार आहोत. मस्त रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. घरच्यांसाठी प्रेमाने बनवलेला साधा पण चवदार उपमा, फक्त काही मिनिटात तयार होणारा उपमा तुम्हा सर्वांना आवडणारा आहे. रव्याचा हलका भाजलेला सुगंध किती छान येतोय बघू शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा उपमा आहे. तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या. रव्याचा रंग मस्त आता बदलत चाललेला आहे. मस्त आपण मीडियम फ्लेमवर रवा भाजून घेणार आहोत. हाय फ्लेमवर रवा आपण भाजलात की रवा जळून जाण्याची शक्यता असते, म्हणून आपल्याला लो मीडियम फ्लेमवरच हा रवा मस्त भाजून घ्यायचा आहे. छान रवा असा खरपूस होत चाललेला आहे. एकदम सोपा आणि चविष्ट असा उपमाच आपण बनवतो आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. आता स्वयंपाकघरामध्ये छान सुगंध दरवळायला लागला आहे. रव्याचा रंग किती छान बदलतो आहे. मस्त आपल्याला कंटिन्यू हा ढवळून घ्यायचा आहे रवा. बऱ्याच वेळा काय होतं, रवा हा जळून जातो, म्हणून आपल्याला हा कंटिन्यू हलवून घ्यायचा आहे. हा उपमा एवढा साधा दिसतो पण चव मात्र जबरदस्त लागते. एकीकडे आपण पाणी उकळण्यासाठी ठेवलं आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट असा हा पर्याय आहे. लहान मुलांनाही आवडेल असा हलका आणि टेस्टी उपमा. घरच्यांसाठी प्रेमाने बनवला की चव दुप्पट होते. हा रवा भाजलेला आपण एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे. त्याच कढईमध्ये आपण फोडणी देणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल मस्त आपण कडकडीत गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे. मोहरी टाकणार आहोत आपण. जिरं टाकायचं आहे आपल्याला थोडंसं. छान आपण हे तडतडून देणार आहोत. फ्लेम हाय ठेवायचे म्हणजे मस्त खमंग अशी फोडणी बसते. कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. आज स्वयंपाकघरात खूप छान वातावरण आहे. आज मी बनवते गरमागरम मऊसूत आणि घरगुती चव असलेला उपमा. आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे. लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत. साधा पदार्थ असला तर त्याची चव मात्र एकदम मन जिंकणारी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी भन्नाट रेसिपी आहे. जोपर्यंत कांद्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत छान आपण कांदा परतून घेणार आहोत. मस्त कांद्याचा रंग आता बदलत चाललेला आहे. उपमा म्हणजे सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट असा पर्याय आहे. पटकन तयार होतो आणि पोटही छान भरतं. घरातले लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा पदार्थ आहे. साधा, हलका आणि तरीही खूप टेस्टी. फक्त 5 मिनिटात हा उपमा तयार होतो. सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही हा उपमा बनवू शकता. आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे. मस्त आपण एकजीव करून घेणार आहोत. मला नेहमी वाटतं उपमा हा फक्त नाश्ता नसून एक भावना आहे. सकाळी गरमागरम उपमा आणि त्याच्यासोबत चहा म्हणजे दिवसाची सुरुवातच छान होते. आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर टाकणार आहोत. मस्त आपल्याला टोमॅटो एकजीव करून घ्यायचं आहे. छान आपल्याला मऊसर शिजवून घ्यायचं आहे. घरच्यांसाठी प्रेमाने बनवलं की चव अजूनच आपोआप वाढते. चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत आपण.
छान एकजीव करायचं आहे, फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे एक महाराष्ट्रातली मराठी मुलगी पुढे जाईल. अप्रतिम असा उपमा तयार होणार आहे. छान आपण टोमॅटो परतून घेत आहोत. 3 ते 4 मिनिट आपल्याला हाय फ्लेमवर छान टोमॅटो परतून घ्यायचा आहे. आज स्वयंपाकघरात खूप छान पॉझिटिव्ह वाइब्स येत आहेत. उपम्याचा सुगंध हळूहळू सगळीकडे पसरतो आहे. हा पदार्थ दिसायला साधा पण चवीला खूप भारी असतो. गरमागरम उपमा म्हणजे सकाळची एकदम परफेक्ट अशी सुरुवात. मला उपमा बनवताना नेहमी खूप शांत वाटतं. असा हलका आणि पोटभरीचा नाश्ता आहे. आता आपण त्याच्यामध्ये उकळलेलं गरम पाणी टाकणार आहोत. पुन्हा छान आपल्याला उकळी येईपर्यंत हाय फ्लेमवर ठेवायचं आहे. अगदी काही मिनिटात तयार होणारा हा पदार्थ आहे. सकाळच्या घाईतही पटकन बनतो आणि स्वयंपाकघरातला हा उपम्याचा सुगंध मन खुश करतो. हा उपमा अगदी सॉफ्ट, एकदम मऊसूत होतो. घरच्यांसाठी काहीतरी छान बनवण्याचा आनंद काही वेगळाच असतो. हा पदार्थ कधीच कंटाळवाणा वाटत नाही आणि हा असा पदार्थ आहे की हा पटकन संपतो. हा उपमा डब्यासाठी सुद्धा एकदम बेस्ट आहे. सकाळचा मूड फ्रेश करणारा नाश्ता म्हणजेच उपमा. आणि हा उपमा पाहिला ना की लगेच भूक वाढते. आता आपण जो रवा भाजून घेतलेला तो टाकून घ्यायचा आहे. सतत आपल्याला कंटिन्यू ढवळून घ्यायचं आहे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. छान एकजीव करून घ्यायचा आहे. असा घरगुती नाश्ता रोज मिळाला तर काय मज्जा येईल ना. तुम्ही सुद्धा हा उपमा जरूर ट्राय करा. सगळे आवडीनं खातील अशी भन्नाट नाश्त्याची रेसिपी आहे. छान असं टेक्स्चर येत चाललं आहे उपम्याला. उपमा म्हणजे नेहमी सुरक्षित आणि एकदम टेस्टी असा पर्याय आहे. हा नाश्ता खाल्ल्यावर ऊर्जा मिळते. उपमा मस्त आपला मोकळा होत चाललेला आहे. किती बघायला सुंदर दिसतो हा उपमा, बघू शकता. गरमागरम उपमा खाण्यासाठी तयार झालेला आहे. याच्यासोबत तुम्ही लिंबाची फोड ठेवा आणि त्याची चव आणखी दुप्पट होणार आहे. गरमागरम उपमा खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.